करवीर तालुक्यातील नागरिकांचं स्मार्ट मीटरच्या बाबतीतील सर्व शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत असा महत्त्वपूर्ण ठराव करवीर पंचायत समितीच्या विशेष सभेत एकमुखानं करण्यात आला। तसंच गांधीनगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराची झाडाझडती घेण्यात आली। प्राधिकरणातील 13 गावांमध्ये सभापती, उपसभापती आणि सदस्य प्रत्यक्ष दौरा करून पाहणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला। करवीर पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक सभेत महावितरण आणि जीवन प्राधिकरण या दोन विषयांवर जोरदार चर्चा होत होती। दरम्यान या फक्त दोनच विषयांसाठी विशेष सभेचं आयोजन सभापती साताप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केलं होतं। यावेळी उपसभापती दीपाली पाटील आणि गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। गेली 5 वर्ष 46 गावांमध्ये सोलर प्रकल्प जोडूनही वीज कनेक्शन दिलेलं नाही, तर सडोलीमध्ये थकबाकीमुळे सोलर जोडले नसल्यानं नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असल्याचं सभापती साताप्पा पाटील यांनी सांगितलं। सभेत सदस्यांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला, तर महावितरणनं 37 पैकी 9 गावात सोलर प्रकल्प जोडले असून वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन दिलं जात नसल्याचं सांगत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट येत असल्याचं थेट बिल दाखवून निवास पाटील यांनी सिद्ध केलं। जोपर्यंत अशा वाढीव बिलांबाबत शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत करवीर तालुक्यात स्मार्ट मीटर जोडणी बंद करावी असा ठराव यावेळी करण्यात आला। दरम्यान प्राधिकरणाच्या कामासाठी खुदाई केलेल्या रस्त्यांमुळे पडलेल्या खड्ड्यात महिला आणि विद्यार्थी पडून अपघात होत असून जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं पाचगाव ग्रामस्थ संजय पाटील यांनी सांगितलं। कंपनीचे कर्मचारी लोकांकडून परस्पर पैसे घेऊन कनेक्शन देत आहेत, याची नोंद ग्रामपंचायतीकडे होत नसल्यानं भविष्यात पाण्याचा ताळमेळ बिघडणार असल्याचं सदस्यांनी सांगितलं। मात्र हे पैसे कोणी घेतले याची आपल्याला माहिती नसल्याचं मेघा कंपनीचे प्रशांत होनराव यांनी स्पष्ट केलं। तर महावितरणचे 40 वर्षांचे जुने पोल आणि तारा बदलण्याची मागणी करत वीज गळती महावितरणची असताना त्याचा भूर्दंड ग्राहकांना का, असा सवाल रवींद्र पाटील यांनी केला। रविलाल मल्लानी, संदीप पाटील, विजय भोसले, अमित हजारे, संगीता यादव यांनी पाणी आणि विजेच्या अडचणी मांडल्या। यावर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस अत्तार यांनी स्पॅश अँड रोनिक्स कंपनीचे मीटर खराब असून परिते उपविभागात 149 ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्याचं मान्य केलंय। अखेर प्राधिकरणातील गावांचा पाहणी दौरा आयोजित केला असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असं गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी स्पष्ट केलंय।